The next part is nothing but the veranda. Okay, veranda मध्ये what are the calculations that you need to focus on? In the veranda we are going to focus on the pillars which are been there. ठीक आहे, मस्तपैकी बाल्कन किंवा वरांडा तुम्ही बघितलाय, त्याच्यामध्ये पिलर्स तुम्हाला बघायला भेटतील. पिलर्सची क्वांटिटी फाइंड आउट करायची. त्यानंतर बाथरूम WC, पॅसेज असेल तर पॅसेज कॉन्क्रीट वरती कॉन्क्रीटिंग केलेलं असेल तर पॅसेजला. ठीक आहे, यू कॅन डू दॅट. Manthan, your audio is on, so please mute. Okay, then after this, passage 1, passage 2, then floor, that is first floor or the terrace slab, then master bedroom, terrace, then passage for that particular, the staircase slab, whatever the slab which is over the staircase. ठीक आहे, जो तुमचा एक्स्ट्रा पोर्शन असतो स्टेअरकेसचा, त्याच्यावरचा जो स्लॅब आहे त्या स्लॅबची ती क्वांटिटी आहे. संक स्लॅब, जिथे तुम्ही पोटमाळ करता, ज्याला पोटमाळ म्हटलं जातं, अशा ठिकाणी ज्याला डेक स्लॅब आपण म्हणतो किंवा संक स्लॅब ज्याला म्हटलं जातं, तो तुमच्या WC आणि बाथवरचा स्लॅब. ठीक आहे, संक स्लॅब. ठीक आहे, त्यानंतर छज्जा. ठीक आहे, तुमच्या खिडकीसाठी प्रोव्हाइड करणारा छज्जा. छज्जा कसा प्रोव्हाइड करता, किती करता रे प्रोव्हाइड करता छज्जा, आउटसाइड किती असतो, प्रोजेक्शन्स किती बाहेर असतात छज्जाचे, कोणी सांगेल? 1.2. 1.2. See, the width of whatever the particular projections that you are going to give, okay, that projections are half meter. Okay, that is the correct answer. Somebody has put it. Yes, max to max 0.6, half meter, that is what I am saying. That is up to the half meter. Okay, अर्धा मीटर पर्यंत तुम्ही प्रोजेक्शन्स करताय. The thickness of that particular छज्जा is around 4 inches. ठीक आहे, एक 4 इंचापर्यंत तुम्ही थिकनेस ठेवू शकता छज्जाला. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त थिकनेसची गरज पडतच नाही कुठल्याच केसमध्ये. ठीक आहे, छज्जासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या असतात, त्याचं प्रोजेक्शन आणि त्याचा थिकनेस. बाकी त्याचे डायमेन्शन्स, तुमचे जे काही विंडोचे डायमेन्शन्स आहेत त्या विंडोच्या डायमेन्शन नुसार बेरिंग्स, त्याला 6 इंचाचं बेरिंग तुम्ही टाकता बाहेर, एक्स्ट्रा बेरिंग्स. ठीक आहे, एक्स्ट्रा प्रोजेक्ट केला जातो तो बाहेर आणि करू शकता. आणि आजकाल तर बॉक्स विंडोची फॅशन आहे की ज्याच्यामध्ये छज्जा नावाचा प्रकारच नाहीये. सो दीज आर दी मॉडिफिकेशन्स इन आवर छज्जा. Then steel reinforcement, very important parameter. See what I have written, RCC footing at 0.5% of footing concrete quantity. ठीक आहे, RCC footing साठी steel reinforcement किती लागतंय, 0.5%. Now these are the thumb rules. ठीक आहे, please note, these are the thumb rules which I have used on my site, particular site. मी माझ्या साइट वरती हे थंब रूल्स वापरतो. ठीक आहे, हे व्हेरिएशन होऊ शकतो, कोणी 0.6% सुद्धा घेऊ शकतो फुटिंग. ठीक आहे, रेन्फोर्समेंटची क्वांटिटी म्हणजे ही स्टील रेन्फोर्समेंटची क्वांटिटी, ही जी हायलाइटेड क्वांटिटी आहे 0.5%. ओके, ऑफ फुटिंग कॉन्क्रीट क्वांटिटी, कॉन्क्रीटच्या 0.5% रेन्फोर्समेंट यूज करतोय तुम्ही. म्हणजे 10 मीटर क्यूब कॉन्क्रीट आहे, त्याच्या 0.5% तुमचा रेन्फोर्समेंट येणार आहे तिथे. कॉलम साठी किती घेतोय बघा, कॉलम साठी आहे 1.5%. ठीक आहे, these are the thumb rules, not exactly, not accurate. Anyone can change with respect to the your design and all that. ठीक है, but not that much drastic change. Whatever the dimensions which I have put, around these dimensions you have to assume your values. Okay, नाही तर सर मी इथं 0.5 केलं आणि तुम्ही फुटिंग मध्ये 5% रेन्फोर्समेंट टाकताल, स्वतःचा बिझनेस तुम्ही खड्ड्यात घालताल, बंद करताल कंपनी काही दिवसात. ठीक आहे, कारण रेन्फोर्समेंट टेन्साइल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करतंय किंवा ते बॉन्डिंग आहे म्हणून किती टाकायचं असं काही एक धारणा आहे लोकांची. मी बऱ्याच वेळेस बघितलंय, कुठे पाहायला माहिती आहे, वेअर देअर इज अ कॉलम अँड बीम जंक्शन, हेवी स्टील टाकतात तिथे. आय डोंट नो व्हाय दे आर पुटिंग सच हेवी स्टील, व्हेरी हेवी स्टील दे आर गोइंग टू पुट. तिथं कॉन्क्रीट एंटर कसं करणार, इतकं तुम्ही स्टील पॅक करताय तिथं, गरज नाहीये. इफ यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर डिझाईन विथ यू अँड इफ यू नो द लोडिंग कंडिशन्स, ठीक आहे, त्याला टॉर्शनल एरिया येतो तुमचा. कॉलम आणि बीम जंक्शन म्हणजे बेसिकली तुमचे जे 4 कॉर्नर्स आहेत तिथूनच तुमच्या मुवमेंटला सुरुवात होते. जो काही लोड ऍक्ट होणार आहे UDL किंवा UEL, युनिफॉर्मली वॅरिंग लोड. ठीक आहे, जी बेंडिंग मुवमेंट ऑकर होणार आहे किंवा जो येणार आहे त्या पोर्शन वरती आहे म्हणून तिथे सगळ्यात जास्त रेन्फोर्समेंट यूज करणं हे खूप चुकीचा पायंडा बघितला मी. हेवी स्टील यूज करतात, जे डिझाईन आहे त्या डिझाईन पेक्षा जास्त स्टील यूज करतात, गरज नाही.
ॲज पर डिझाईन तुम्ही तेवढं स्टील यूज करा, ठीक आहे. त्यापेक्षा कमी करा असं बिलकुल म्हणणार नाही, पण त्याच्यापेक्षा अति काहीतरी नाही बाबा जंक्शन आहे मग तिथं बेंडिंग होतंय, बकलिंग होतंय किंवा तो जंक्शन पॉईंट आहे म्हणून तिथं मी जास्त स्टील यूज करतोय. इट्स अ बॅड हॅबिट ऍक्च्युली. खूप सारे लोक मी बघितलेत करतात तसं, ठीक आहे. But that is my own perspective. Once again, I am restricting towards only to myself. Okay, if you wish, you are having plenty of money, you can put it lots of steel. Okay, but that will hamper the durability of the structure. Okay, mark my words. Then in the beams, around 1% of the reinforcement I am going to use. As far as slab is considered, again for the slab, 0.5, 0.8 to 1% of the steel I can use. Okay, for the chajja, again 0.5%. For the staircase, 1.5% steel I can use. Okay, these are the thumb rules. Once again, I want to repeat for you. These are not exact and correct, but very close values which are adopted on site whenever you are working on the site. Okay, whenever you are working on the site, that can adopt. Somebody has quoted YouTube वर video recording करून upload करा sir. Whose roll number is this? Unknown person. No roll number. This is the person whose attendance I have marked as absent in the morning session. Please, whomsoever this member, please put your roll number. He has asked me the doubt that YouTube वर video recording करून upload करा sir. I have uploaded all the lectures. I don't think, I think you have not shared, subscribed or liked my all video lectures. It has been there. My YouTube channel is there, and on that particular channel, you will get all the lectures, whatever the lectures that I have taken till date. Okay. I have taken lectures of highway also, highway lectures also for your, again, if somebody is interested to listen the lectures which are related to highway or building planning. Okay, I request that particular student to put your roll number, otherwise I will mark as absent. Okay, whomsoever this person, you can unmute and you can tell me. My voice is audible? Hello? I thought our lecture stopped. There is some network issue. That is why I don't know. I thought I get disconnected with all of you. That is what my assumption. But somebody has given. Just a minute, Kapil. I will come to your query. Multi-stored apartment मध्ये cantilever slab act as a galleries for the upper floors. Correct. So in the slab section, how to consider it as a whole slab or only for gallery? No, 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 no. See, whatever the projected areas of the slab, I can say, I will tell you, whatever the projected areas. Now, always remember, for our home also, we are having the habit of projections of the slab by 6 inches, 10 inches, maybe 20 inches. If you are having upper floor and you are on the upper floor, suppose gallery is there, as you have rightly mentioned, but we have to consider the whole slab section. Okay, and not with the only restricted to only that particular room. If that is gallery has been there, okay, and some portion is been there of the concrete, you can do it in two way. There are two ways. You can calculate only quantity of the slab separately for that particular room, and quantity of this that is concrete that is required for the gallery, that is again separately. Or you can consider that as a whole portion. Now in the drawing,
you come to know that is my cantilever portion, correct? Gallery is nothing but your cantilever portion, na? So in the drawing, you come to know, when you take the drawing in your hand, you come to know, no sir, this is the whole picture. In the drawing, you will get, no, this is the whole area of the slab. Though it is the some part of that particular slab is a cantilever portion and that comes under the gallery, but you can calculate in one stroke, that is by considering the whole dimensions, or if you wish, if you want to calculate it separately, you can consider that particular cantilever portion as separate slab and then you can calculate. There is no any restriction for that, okay? So you can calculate separately or you can consider it in single stroke, but most of the time what we do, we are generally considering that it as a whole slab, okay? फक्त एक कॅन्टिलिव्हर पोर्शन म्हणून आपण कन्सिडर करत नाही, बिकॉज इन द प्लॅन डायरेक्टली वी आर गोइंग टू टेक व्हॉट एव्हर द डायमेन्शन्स आर देअर, डायरेक्टली वी आर गोइंग टू पुट इट इन आवर मेजरमेंट शीट. सो देर इज नो नीड टू टेक सेपरेट कॅल्क्युलेशन फॉर द सेम. Always try to reduce your calculations, because we are having lots of dimensions to calculate, activities to calculate. Okay, then after the reinforcement, the next important part is nothing but the plinth filling. See the title. Now plinth filling is what, and what problems you are going to face. Yesterday I got one query from your senior member, Srinivas Bharti. He has asked me the question, sir, what is the percentage of the stone masonry or stones which we are going to put it in our plinth filling. जे तुम्ही रबर सोलिंग करता ना, रबर सोलिंग ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे, रबर सोलिंग किती % करतो आपण? Anyone can give me the idea if you are having the answer? We are having less than 1 minute to conclude this session. So if the meeting ends, you can rejoin the same session using the same link, okay, and join very fast. So my question is, do you know the percentage of rubble soling in a particular plinth level? See, depth of excavation is 4 feet. Depth of excavation is 4 feet. 4 फूट खड्डा आहे. 4 फूट म्हणजे जवळपास 1 मीटरच्या आसपास, 1 पॉइंट समथिंग मीटर त्याचं मीटर मध्ये येणार आहे, ठीक आहे. मग 4 फुटाचा खड्डा आहे, तर 4 फुटामध्ये मला रबर सोलिंग तर टाकणार आहे मी, 3 लेअर मध्ये जाणार आहे. रबर सोलिंग आहे, मुरुम फिलिंग आहे, पीसीसी, बरोबर आहे. आपण प्लिंथ फिलिंग अशीच करतो ना. सी द टायटल्स, हे पहा हायलाइट केलेत मी येलो कलर मध्ये. पहिलं काय, फिलिंग इन द प्लिंथ अँड फ्लोअर्स विथ अप्रूव्ड एक्सकॅव्हेटेड मटेरियल्स लाईक रबल, 20 सेंटीमीटर थिक लेयर्स इन्क्लुडिंग वॉटरिंग अँड कॉम्पॅक्शन. हा आपला पहिला लेअर असतो, दॅट इज कॉमन बेसिक थिंग. आय थिंक एव्हरीबडी इज ऍग्री विथ मी. सेकंड इज नथिंग बट युअर मुरुम फिलिंग, अगेन 20 सेंटीमीटर, बरोबर आहे. अँड युअर पीसीसी 10 सेंटीमीटर, ओके. जर तुम्ही प्लिंथ फिलिंग जे असते जनरली किती घेतो रे आपण प्लिंथ फिलिंग, 0.6